नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आणि रम्या दोघेही किचनमध्ये एकत्र स्वयंपाक करत असतात. तेवढ्यात काव्याचा व्हिडिओ कॉल येतो. पार्थ कॉल उचलणारच असतो, पण आधीच रम्या कॉल उचलते. कॉल काव्याचा असतो. कॉल उचलताच रम्या बोलते, गुड मॉर्निंग काव्या. काव्या रागात म्हणते, हे काय आहे, माझ्या नवऱ्याचा फोन तुझ्या हातात कसा, आणि तुझा हात बरा झाला वाटतं. तेव्हा रम्या शांतपणे म्हणते, हो, हात बरा झाला ना, कारण पार्थने माझ्या हाताचे एक्सरसाइज करून घेतलेत. हे ऐकून काव्याला प्रचंड राग येतो. रम्या पार्थच्या आधीच जवळ जाण्याचा सतत प्रयत्न करत असते. पार्थला इम्प्रेस करायची एकही संधी ती सोडत नाही. पण खरंच रम्या पार्थच्या जवळ जाऊ शकेल का? आणि रम्या आणि पार्थचं लग्न होईल का? पार्थच्या मनात रम्यासाठी जागा निर्माण होईल का? तुमचं मत काय आहे हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. दुसरीकडे पार्थ आणि नंदिनी फोनवर बोलत असतात. पार्थ म्हणतो, मला तुम्हाला भेटायचं आहे. नंदिनी विचारते, हो, मलाही तुमच्याशी भेटायचं आहे. आपण थोडंसं बोलूयात. कुठे येऊ मी? पार्थ म्हणतो, LP रोडला एक कॅफे मिलन आहे, तिथे भेटूयात. हे सगळं बोलणं काव्य ऐकत असते आणि लगेच जीवाला फोन करून सांगते. ती म्हणते, जीवा, नंदिनी आणि पार्थ एका कॅफेमध्ये भेटणार आहेत. कॅफे मिलन. चल, आपणही जाऊया आणि सगळे प्रश्न एकत्र बसून सोडूया. आपण चौघेजण एकत्र बसून जे काही असेल ते आपले विचार मांडूया. मी पार्थला समजवते आणि तू नंदिनीला समजव. आपल्याला हे लग्न टिकवायचं आहे आणि लग्नानंतर जे प्रेम झालं आहे ते परत मिळवायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.